क्लास 9 CBSEचा आपण कोणता टॉपिक स्टार्ट करणार आहे? ॲडव्हर्टाइजमेंट रायटिंग. कोणता? ॲडव्हर्टाइजमेंट रायटिंग. आता हा आपल्याला एक्झामला आहे, ठीक आहे. एक्झामला हा टॉपिक आहे. मी आता स्टार्ट करणार आहे आजपासून क्लास 9चा न्यू सिलेबस. आणि पहिला टॉपिक कोणता घेतला? ॲडव्हर्टाइजमेंट रायटिंग. ज्याच्यामध्ये आपण बघणार की मार्क्स कसे भेटले पाहिजे आपल्याला, ठीक आहे. आणि प्रत्येक गोष्ट. त्याच्यानंतर आपण आणि तुमचं इंग्लिशचं कावेरी बुक आलंय, ठीक आहे. मार्केटमध्ये आलंय, ठीक आहे. आता स्टार्ट करू क्लास 9चा कोणता टॉपिक? ॲडव्हर्टाइजमेंट रायटिंग, ठीक आहे. की ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे एखादी जाहिरात कशी तयार करायची. एखादी जाहिरात कशी तयार करायची, त्या जाहिरातीला ग्लो कसा आणायचा आणि मार्क्स कसे मिळवायचे. आणि एंड ऑफ द स्टोरी काय होणार आहे, की एंड ऑफ द स्टोरी तुम्हाला काय मिळवायचे? मार्क्स मिळवायचे. पहिला पॉइंट काय आहे? पहिला पॉइंट आहे क्रिएटिव्ह अँड कलरफुल गाईड. म्हणजे काय करायचंय, एक ॲडव्हर्टाइजमेंट तयार करताना काय करायचंय, क्रिएटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात क्रिएटिव्ह म्हणजे काय, की तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे तयार करायला. नुसतं नाही की लिहिलं काही तयार करून दिलं असं. नाही. ॲडव्हर्टाइजमेंट तयार करताना प्रत्येक गोष्टीला लॉजिक असलं पाहिजे काहीतरी, ठीक आहे. आणि अजून काय असलं पाहिजे, कलरफुल गाईड असलं पाहिजे. कलरफुल म्हणजे एकदम कॉम्बिनेशन ऑफ कलर्स पाहिजे त्याच्यामध्ये, ठीक आहे. नेक्स्ट काय येतं, नेक्स्ट काय आपलं कोचिंग सेंटरचं नाव एस-बी कोचिंग सेंटर, ठीक आहे. आता नेक्स्ट जाऊ आपण. आणि हा कोणता आहे? हा न्यू सिलेबस, ठीक आहे. हा सिलेबस कोणता आहे? न्यू सिलेबस आहे. व्हॉट इज ॲडव्हर्टाइजमेंट? जाहिरात म्हणजे काय थोडक्यात? काय? जाहिरात म्हणजे काय? अ शॉर्ट कॅची मेसेज टू प्रमोट अ प्रॉडक्ट, सर्व्हिस ऑर इव्हेंट. म्हणजे काय? एक शॉर्ट म्हणजे एकदम छोटं, ठीक आहे. ॲडव्हर्टाइजमेंट मॅक्सिमम मुलं एक चुका करतात, की ना असं भारोट-भर लिहून ठेवतात फार. म्हणजे कंप्लीट 100, 200, 300 शब्दामध्ये नाही. शॉर्ट एकदम स्वीट पाहिजे. शॉर्ट अँड स्वीट. एकदम छोट्या मोजके 25-30 शब्दामध्ये पाहिजे फक्त. कॅची मेसेज. कॅची म्हणजे काय? की तुम्ही समजा एक कॅची म्हणजे काय? एकदम मोठं काय लिहिलंय. समजा इथं मी लिहिलंय एस-बी कोचिंग. एस-बी कोचिंग लिहिलं ना, हे सगळ्यात मोठं दिसलं पाहिजे. त्याला काय म्हणतात? कॅची मेसेज म्हणतात. आणि ते एकदम कलर कॉम्बिनेशनमध्ये. टू प्रमोट अ प्रॉडक्ट. समजा तुमचा एखादा प्रॉडक्ट आहे. समजा तुमचा एखादा साबण आहे. समजा तुमचा एखादा पेन आहे. ते तुमचं काय प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर अजून काय सर्व्हिस. सर्व्हिस उदाहरण म्हणा एखादं कोचिंग सेंटर आहे वगैरे त्यांची हे करताय. त्याच्यानंतर काय इव्हेंट. म्हणजे काय पाहिजे एकदम शॉर्ट पाहिजे, एकदम कॅची पाहिजे, एकदम समजू शकतो, एकदम दिसला पाहिजे लवकर असं. नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट पॉइंट आहे वेटेज. या टॉपिकचं वेटेज किती आहे, मार्क्स किती नेमके, एक्झाम पॅटर्न. आणि याच्यानुसारच द्यायचं खरं म्हटलं तर. कारण एंड ऑफ द स्टोरी तुम्ही किती पेपर देता याला महत्व नाहीये. आणि एंड ऑफ द स्टोरी महत्व याला आहे, की तुमचा फॉर्मॅट करेक्ट आहे का? फॉर्मॅट, कंटेंट, क्रिएटिव्हिटी, लँग्वेज या टोटल या प्रत्येक गोष्टीला मार्क्स आहे, ठीक आहे. आता मी पहिला पॉइंट सांगणार आहे. पहिला पॉइंट आहे फॉर्मॅट. फॉर्मॅटला काय 1 मार्क आहे. आता फॉर्मॅट म्हणजे कसं? उदाहरणार्थ तुम्ही समजा एक क्लासची ॲड करताय एस-बी कोचिंग सेंटर. सगळ्यात पहिले काय नाव पाहिजे? एस-बी कोचिंग सेंटर नाव पाहिजे असं. काय नाव पाहिजे? एस-बी कोचिंग सेंटर नाव पाहिजे असं. एकदम मोठं अक्षर पाहिजे, ठीक आहे. एकदम मोठ्या अक्षरात असं नाव पाहिजे. त्याला काय म्हणतात फॉर्मॅट आहे. इथून स्टार्टिंग होणार, ठीक आहे. एस-बी कोचिंग सेंटर असं नाव पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट स्वीट अँड शॉर्ट पाहिजे. स्वीट आणि शॉर्ट. थोडक्यात एकदम कमीत कमी गोष्टी म्हणजे जास्त वायफळ चर्चा नाही. याला 1 मार्क आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कंटेंट. याला कंटेंट 2 मार्क्स आहे. कंटेंट म्हणजे काय? उदाहरणार्थ उदाहरणार्थ काय त्याच्यामध्ये किती समजा त्याच्यामध्ये 10% ऑफ आहे. फर्स्ट 5 ॲडमिशन्सला, फर्स्ट 20 ॲडमिशनला. म्हणजे जे म्हणजे 10 किंवा 5 मुलं ॲडमिशन घेतात किती 10% ऑफ फीजमध्ये वगैरे असं. ठीक आहे. याच्यामध्ये असं काहीतरी कंटेंट तयार करणं, की जे लोकांना असं नवल वाटलं पाहिजे. 10% म्हणा, 15% म्हणा किंवा 50% स्कॉलरशिप म्हणा असं. हे अशा गोष्टी ऑफर करणं त्याला काय म्हणतात कंटेंट म्हणतात. फॉर्मॅट झाला, ठीक आहे. कंटेंट झाला. आणि नेक्स्ट काय क्रिएटिव्हिटी. नेक्स्ट काय ते क्रिएटिव्हिटी. आता ॲडव्हर्टाइजमेंट रायटिंगमध्ये क्रिएटिव्हिटी काय करणार आहे? तुम्ही ना कलर कॉम्बिनेशन करू शकता. तुम्ही कलर पेन पण यूज करू शकता. तुम्हाला यूज करायचे. इफ यू वॉन्ट टू यूज यू कॅन यूज. क्रिएटिव्हिटी म्हणजे कलर पण यूज करू शकता. आणि त्याला असं काय करू शकता एकदम कलरफुल तयार करू शकता. कलरफुल. कलरफुल म्हणजे तुम्हाला फ्लॉवर्स तयार करायचे. तुम्ही फ्लॉवर्स काढू शकता. ठीक आहे. जेवढं तुम्हाला डोकं आहे, जेवढं तुमचं पूर्णपणे माइंड मॅप होते ना, पूर्ण माइंड मॅपिंग यूज करायची. कलरफुल फ्लॉवर्स काढायचे, वेगवेगळे डायग्राम्स काढायचे, स्क्वेअरमध्ये गोष्टी लिहायच्या, स्क्वेअरमध्ये लिहायच्या, काही सर्कलमध्ये लिहायच्या, ठीक आहे. काही रेक्टेंगलमध्ये लिहायच्या. अशा ॲडव्हर्टाइजमेंट राईटमध्ये अशा गोष्टी आपण ॲड करू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट काय आहे लँग्वेज. आता लँग्वेज कशी पाहिजे? लँग्वेज पाहिजे एकदम स्वीट स्वीट आणि शॉर्ट, ठीक आहे. कशी पाहिजे? स्वीट. त्याला किती मार्क आहे? 1 मार्क आहे. असे टोटल किती मार्क आहे? 5 मार्क आहे. याला काय म्हणतात? ॲडव्हर्टाइजमेंट रायटिंग. जो क्लास 9th आणि 10th सी बोर्डला सगळ्यात मेन टॉपिक आहे. मॅक्सिमम मुलं तोच चुकीचं करतात. ठीक आहे. सगळ्यात सोपा टॉपिक आहे. आता नेक्स्ट काय आहे? टाइप्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे? नेक्स्ट काय टाइप्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट्स म्हणजे काय? जाहिरातींचे प्रकार. काय आहे? जाहिरातींचे प्रकार. सगळ्यात पहिलं काय? क्लासिफाईड ॲड्स. क्लासिफाईड म्हणजे एक पर्टिक्युलर थिंग आहे. समजा एखादी ग्रोसरी शॉप आहे, एखादं किराणा दुकान वगैरे या टाइप्समध्ये, ठीक आहे. डिस्प्ले ॲड्स. डिस्प्ले ॲड्स म्हणजे आपण जे टीव्हीजमध्ये म्हणा आपल्या पिक्चर बघताना जे ॲडमध्ये येतात त्या, ठीक आहे. पिक्चर बघताना जे ॲड्स येतात आपल्या त्या कमर्शियल ॲड्स. कमर्शियल म्हणजे स्प्राईट म्हणा,
एखादं असं हे म्हणतो आपण ड्रिंकिंग म्हणा असे म्हणजे अशा गोष्टी असतात. स्प्राईट म्हणा, एखादा निंबूच म्हणा, यांच्या प्रकारच्या ॲड्स. तो ती सोशल अवेअरनेस ॲड म्हणजे उदाहरणार्थ पाणी वाचवा, पाण्याची कोणती असेल, पाणी वाचवा वगैरे एखादी ॲड असेल ती पाण्या रिलेटेड म्हणजे सेव्ह वॉटर रिलेटेड कोणती? सेव्ह वॉटर रिलेटेड ठीक आहे. यात 4 टाइप्स आहे. नेक्स्टचा होता. इम्पोर्टंट टॉपिक्स कोणते याच्यामध्ये होतात? इम्पोर्टंट टॉपिक्स कोणते? लॉस्ट अँड फाउंड. तुम्हाला काहीतरी असं सर्च करायचं आहे, ते मार्केटमध्ये एक गोष्ट माहिती पाहिजे, की तिथे लोकांचा वीक पॉइंट कोणता आहे, की लोकांचा स्ट्रॉंग पॉइंट कोणता आहे. कुठली गोष्ट मेन्शन केली तर आपल्याला जास्त हे मिळू शकतं, सेल मिळू शकते. प्रॉडक्ट असेल तर, सर्व्हिसेस असेल तर. नेक्स्ट काय सेल अँड पर्चेस. सेल अँड पर्चेस लोकं कशी घेतील, काय घेतील लोकांची मेंटॅलिटी माहिती पाहिजे, ठीक आहे. म्हणजे 10% ऑफ देऊ शकता, 15% ऑफ देऊ शकता. त्याच्यानंतर ट्युशन कोचिंग म्हणा, इव्हेंट प्रमोशन म्हणा, जॉब व्हॅकन्सी म्हणा, या प्रत्येक गोष्टीची ॲडव्हर्टाइजमेंट करताना पुढे लॉजिक आणि क्रिएटिव्हिटी यूज करायची. नेक्स्ट काय फॉर्मॅट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. आता फॉर्मॅट कसा असला पाहिजे? पहिल्यांदा काय पाहिजे? सगळ्यात मोठं हेडिंग पाहिजे. काय पाहिजे? हेडिंग. हेडिंग सगळ्यात मोठं पाहिजे. बॉडी. आता बॉडीमध्ये काय 2-3 शब्दामध्ये द्यायचं, जास्त नाही. ॲडव्हर्टाइजमेंट जास्त नाही वापरायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, तुमचा फोन नंबर, तुमचा ईमेल वगैरे या प्रत्येक गोष्टी मेन्शन पाहिजे. आणि अट्रॅक्टिव्ह लेआउट. लेआउट म्हणजे काय? उदाहरणार्थ तुमचं हे पेज आहे ना, हे पूर्णपणे असं मेन्शन पाहिजे. ठीक आहे. समजा आता एखादा एक्झाम्पल घेऊ आपण हां. ट्युशन ॲड घेऊ आपण समजा. काय घेतली? ट्युशन ॲड, कोचिंग सेंटरची ॲड घेतली. जॉइन एस-बी कोचिंग सेंटर, ठीक आहे. आणि पुढे काय एक्सक्लेमेशन मार्क आहे. एक्सक्लेमेशन मार्क द्यायचं कारण काय आहे? तिथे आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतोय, एक्सक्लेम करतोय, लोकांना असं उद्गारवाचक करतोय, ठीक आहे. म्हणून ते करतोय आपण काय? जॉइन एस-बी कोचिंग सेंटर, ठीक आहे. ही पहिला पॉइंट पाहिजे. इथे तुमचा 1 मार्क. क्लासेस फॉर फर्स्ट टू 10 सी ठीक आहे. आता हे एकदम पूर्णपणे नॉर्मल फॉर्मॅटमध्ये आहे. पण ते तुम्ही लिहिताना एकदम बॉक्स वगैरे करून समजा इथे मी याला बॉक्स करू शकतो. याला मी याला सर्कल करू शकतो. एक्सपर्ट टीचर्स आहे, लिमिटेड सीट्स आहे. अनलिमिटेड सीट्स लिहावं जातं, ठीक आहे. जर ॲडमिशन्स इन्क्रीज करायचे असेल तर. आणि काही काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. अजून काय? एक्झाम्पल नंबर 2 येतं काय सेल ॲड. एखादी सेल करायची एखाद्या प्रॉडक्टची फॉर सेल काय बायसिकल इन गुड कंडिशन. एखादी बायसिकल आहे तुम्हाला ती विकायची, ठीक आहे. त्याचं प्राईस किती 3000 आणि काय दिलं कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. आणि अजून काय? अजून 2-3 एक्झाम्पल्स ठीक आहे आणि ही पी-डी-एफ द्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या आणि टिप्स टू स्कोर फुल मार्क्स. फुल मार्क्स कसे स्कोर करायचे. सगळ्यात पहिले काय करायचं ते ॲडव्हर्टाइजमेंट एकदम छोटं ठेवायचं. काय ठेवायचं? कारण जेव्हा एखादा टीचर तुमचा पेपर चेक करतो ना, तर तेव्हा कंप्लीट 100-200 मुलांचे पेपर चेक करायचे राहतात. फक्त तुमचाच पेपर नाहीये. म्हणून काय करायचं एकदम ॲडव्हर्टाइजमेंट एकदम शॉर्ट ठेवायचं, क्लिअर ठेवायचं. जास्त बोर नाही करायचं त्याच्यामुळे, ठीक आहे. पुढे काय यूज कॅची वर्ड्स एकदम छोटे म्हणजे उदाहरणार्थ 15% डिस्काउंट आहे, 10% डिस्काउंट आहे, एकदम शॉर्टमध्ये लिहायचं.